येस फ्रेंड्स, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असा जरी टॉपिक असला तरी ॲक्च्युअली 11th आणि त्यानिमित्ताने आपण जे शिकणार ते 12thमध्ये मग आणखी व्हरायटी येते, पण 11thमध्ये बेन्झिन, केमिकल रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन आणि थोडं प्रिपरेशन ऑफ बेन्झिन असा पार्ट आहे. हा छोटा टॉपिक आहे 11thचा विचार केला तर. पण या टॉपिकच्या निमित्ताने आपण इथं जे शिकणार ते 12वीमधले अनेक टॉपिक्समध्ये क्लोरोबेन्झिन, केमिकल रिॲक्शन्स, फिनॉल केमिकल रिॲक्शन्स, बेन्झाल्डिहाईड, बेन्झोइक ॲसिड, अशा बऱ्याचशा ॲरोमॅटिक रिंग असलेले ॲरोमॅटिक कंपाऊंड्स इथं जे केमिस्ट्री शिकणार, बेसिक शिकणार, केमिस्ट्रीची जी काही लिंक शिकणार ते तिकडे उपयोगाला पडणार आहे. ओके ओके तर बघा, नॉर्मली सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण आत्तापर्यंत बघितलेले आहेत. ओके, रिप्लेसमेंट रिॲक्शन. तसं बेन्झिन हा बेन्झिन आहे. ओके, रिॲक्टेड विथ मिथाइल क्लोराइड, IUPAC, क्लोरोमिथेन. ओके, इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस महत्त्वाचं आहे, म्हणजे ट्रेस अमाऊंट ऑफ वॉटर इज ऑल्सो नॉट अलाउड. अनहायड्रस AlCl3 फार महत्त्वाचं आहे. ओके, अनहायड्रस AlCl3 नॉर्मल हिटिंग. तर आता कसं आहे, बेन्झिनमध्ये ऑल 6 कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल. बेन्झिन असल्यामुळे दुसरा कुठला ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर फरक असू शकतो. ओके, त्यामुळं ऑल द हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू कार्बन आर आयडेंटिकल. नॉर्मली इथं रिप्लेस झालेला दाखवायची, लिहायची पद्धत आहे. हा काय आणि हा काय आणि हा काय सेम असतात. ओके, म्हणजे इथं बेन्झिनमध्ये सेम आहेत. नॅफ्थॅलिनमध्ये तसं नसतं. ओके, पण ठीक आहे, तो विषय बाजूला ठेवू आपण. तर बेन्झिन विथ अल्काइल हॅलाइड, फॉर एक्झाम्पल मिथाइल क्लोराइड, इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 काय झालं, हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग, म्हणजे ॲरोमॅटिक कार्बन इज रिप्लेस्ड बाय मिथाइल ग्रुप. म्हणजे मिथाइल ग्रुप इकडं, हायड्रोजन इकडं, आणि त्यामुळे काय झालं, मिथाइल बेन्झिन. ओके, मिथाइल बेन्झिन. टोलिन त्याचं नाव आहे. ओके, दोन्ही टोलिन स्पेशल नेम आहे. मिथाइल बेन्झिन तयार झाला. म्हणजे हा बेन्झिन बेसिकली मिथाइल बेन्झिन लिहितो पहिल्यांदा मी, प्लस HCl, टोलिन त्याला म्हणतात. ओके, ते पण नाव वापरू पुढं आपण. हे बेसिकली. आता ही एक रिॲक्शन जर बघितली, सबस्टिट्यूशन रिॲक्शन ॲरोमॅटिक रिंगमध्ये, त्याची मेकॅनिझम जर बघितली तर मिथाइल ग्रुप इकडे येतो. तो कुठल्या फॉर्ममध्ये येतो, तर तो मिथाइल ग्रुप अटॅक करताना, म्हणजे मिथाइल ग्रुप तिकडं आणि हायड्रोजन इकडं अशी सबस्टिट्यूशन दिसते. पण मिथाइल ग्रुप इथं अटॅक करतो बेन्झिनवरती, आणि मग हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय मिथाइल ग्रुप, आणि त्यामुळे हे प्रोडक्ट्स तयार झाले. तर मिथाइल ग्रुप कुठल्या फॉर्ममध्ये अटॅक करतो, तर मिथाइल ग्रुप ॲक्च्युली व्हाईल इट अटॅक्स इन द फॉर्म ऑफ कार्बोनियम आयन, मिथाइल कार्बोनियम आयन, म्हणजेच इलेक्ट्रोफाईल. मिथाइल ग्रुप इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतो. म्हणजे अटॅक करताना त्याचं ब्रेकिंग असं होतं की इलेक्ट्रॉन पेअर रिमेन्स विथ क्लोरीन. मग ते कसं काय होत असेल ते बघणार आपण. म्हणजे मिथाइल ग्रुप अटॅक्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोफाईल, CH3 प्लस मिथाइल कार्बोनियम आयन. स्पेसिफिक बोललो तर आपण याला मिथाइल कार्बोनियम आयन, कार्बोकॅशन, मिथाइल कार्बोनियम आयन. आणि मग मिथाइल ग्रुप CH3 प्लस फॉर्ममध्ये आत, हायड्रोजन H प्लस फॉर्ममध्ये बाहेर. अँड दॅट इज वाय इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये मिथाइल ग्रुप आत, हायड्रोजन H प्लस फॉर्ममध्ये, म्हणजे इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये बाहेर, आणि मग हे प्रोडक्ट्स. मग तो इलेक्ट्रोफाईल फॉर्म कसा तयार होतो या दोघांच्या रिॲक्शनच्या वेळेला. आता हे एक एक्झाम्पल व्यवस्थित बघितलं की पुढच्या एक्झाम्पल्स जे याला मॅच होणारे आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, म्हणजेच म्हणताना आपण SE रिॲक्शन म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ज्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन असतात त्या SN रिॲक्शन असतात. तर त्या पण आपण याच्या आधी त्याचं एक एक्झाम्पल बघितलेलं आहे, अजून पुढं बरेच बघत राहणार. पण सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स इन ॲरोमॅटिक रिंग असं जरी मी म्हणत असलो तरी आता 11वीपर्यंत पहिला आपण बेन्झिन म्हणूया, मग नंतर फिनॉल, मिथाइल बेन्झिन, क्लोरोबेन्झिन सगळ्यांना ते लागू आहे 12वीच्या वेळेला, तो पायाच आहे. तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन स्पेसिफिक सुरू करताना सध्या 11वीत, आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स इन ऑफ ॲरोमॅटिक रिंग
aromatic carbonला attached hydrogen replaced by, they all take place by following a mechanism which we call as electrophilic substitution reaction, म्हणजेच SE रिॲक्शन. इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये मिथाईल ग्रुप आत आणि त्याच्या बदल्यात मग तिथला हायड्रोजन इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये म्हणजे H+ फॉर्ममध्ये बाहेर. मग तो Cl- आणि H+ HCl असं ते झालं. हे एवढं कळालं. आता हे एकदा इथे एका रिॲक्शनला कळलं की बेन्झिन प्लस मिथाईल क्लोराईड आहे, तसं उद्या बेन्झिन प्लस क्लोरीनची रिॲक्शन आहे इन प्रेझन्स ऑफ ॲनहायड्रस, बारीक लिहितो, सेपरेट बघायचं आहे आपल्याला, AlCl3 क्लोरीनची रिॲक्शन आहे, किंवा ॲसिटाईल क्लोराईडची इन प्रेझन्स ऑफ ॲनहायड्रस AlCl3ची रिॲक्शन आहे, किंवा नायट्रेशन म्हणजे नायट्रिक ॲसिड बरोबरची रिॲक्शन आहे. अजून पण रिॲक्शन्स आहेत, सल्फोनेशन आहे. त्या ज्या रिॲक्शन्स बघणार आहोत की जिथं हायड्रोजन ॲटम म्हणजे हे बेन्झिनमध्ये आयडेंटिकल आहेत. नॉर्मली सगळ्यांना सवय अशी असल्यामुळे इथलंच दाखवलं, इथं लिहा हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय क्लोरीन, म्हणजे क्लोरीन इकडं हायड्रोजन तिकडं, किंवा ॲसिटाईल ग्रुप, हा ग्रुप ॲसिटाईल ग्रुप इन जनरल असाईल, पण इथं OH असतं तर ॲसिटिक ॲसिड म्हणजे स्पेसिफिक ॲसिटाईल ग्रुप R, तर ॲसिटायलेशन म्हणतात, जसं अल्कायलेशन. याला मग मिथाईल ग्रुपचं सबस्टिट्यूशन झालं ना, म्हणजे हे मिथायलेशन, स्पेसिफिक मिथायलेशन म्हणजे अल्कायलेशन जनरल भाषेत. बघा मी काय काय वर्ड वापरायला लागलो आहे. तसं एकदा ही रिॲक्शन मी सांगितली, तसं इन प्रेझन्स ऑफ ॲनहायड्रस AlCl3, ॲनहायड्रस बरं का, पूर्वी कुठेतरी आपण क्लोरीन विथ युव्हिलाईट बघितलं आहे, ते रॅडिकल मेकॅनिझम सबस्टिट्यूशन ते वेगळं, बेन्झिनच्या रिॲक्शनमध्ये त्या पण चर्चा पुढं अजून येतील. पण क्लोरीन ब्रोमिन विथ ॲनहायड्रस AlBr3 बघितलं आहे, ते बघा आणि ते बघा आणि ते इथं वापरा, ते लॉजिक म्हणजे केमिस्ट्री, ते बेसिक. थोडंसं पुढचं मुद्दाम बोलून ठेवते, म्हणजे एक रिॲक्शन व्यवस्थित केली की पुढच्या 3-4 रिॲक्शन्सला आणि त्यामुळे वारावीतल्या पुढच्या ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या अनेक रिॲक्शन्सला ती केमिस्ट्री, तो बेस लागू होणार आहे, हे मला सांगायचं आहे. ओके. नायट्रेशन म्हणजे नायट्रो ग्रुप आतमध्ये इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये, हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर, म्हणजे जसं इथं मिथाईलबद्दल बोललो ते जिथलं क्लोरीन इन द फॉर्म ऑफ Cl+ आत, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ बाहेर, ॲसिटाईल ग्रुप इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये आत, ओके, H+, NO2 ग्रुप NO2+ फॉर्ममध्ये. मग NO2+ कसा काय तयार होतो हे परत त्या रिॲक्शनच्या वेळेला सेपरेट बघू, पण मला मुद्दा काय सांगायचा आहे, तसंच सल्फोनेशन. ओके, मुद्दा काय सांगायचे की अशा ज्या रिॲक्शन्स आपण बघणार आहोत की जिथं हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय अल्काईल ग्रुप, फॉर एक्झाम्पल मिथाईल ग्रुप, हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय क्लोरीन, हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय रिप्लेसमेंट सबस्टिट्यूशनवाले रिॲक्शन्स, ओके, ॲसिटाईल ग्रुप किंवा नायट्रो ग्रुप किंवा सल्फॉनिक ॲसिड ग्रुप सल्फ्युरिक ॲसिड बरोबर, अशा ज्या वेगळ्या वेगळ्या रिॲक्शन्स बघणार आहोत त्या सगळ्या SE रिॲक्शन्स म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. दोज आर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. हे पहिला एका एक्झाम्पलवरून बाकीच्यांचा अंदाज घ्यायचा. मग इथं कसा इलेक्ट्रोफाईल तयार होतो हे समजलं की तिथले इलेक्ट्रोफाईल तयार होण्याची पद्धती वेगळ्या वेगळ्या असल्या तरी एक आयडिया येते, एक ब्रॉड आयडिया येते. जसं इथं बघा मिथाईल क्लोराईड विथ ॲनहायड्रस. आता ॲनहायड्रस AlBr3 पूर्वी बघितलेलं असल्यामुळे इथे जास्त वेळ म्हणजे जास्त आणखी डिटेल सांगायची गरज नसायला पाहिजे, तरी पण थोडक्यात मी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करतो. हा Al आणि Cl3 याच्या ऑक्टेट कंप्लीट आहेत क्लोरीनचे, पण इन ॲनहायड्रस AlCl3 ॲल्युमिनियम इज अन एक्झाम्पल ऑफ, आठवते का बघा काय म्हणालो होतो मी, इनकम्प्लीट ऑक्टेट. इनकम्प्लीट ऑक्टेट आणि त्यामुळे दुसरीकडून इलेक्ट्रॉन पेअर इथे येऊ शकते शेअर होण्यासाठी. ओके, ॲनहायड्रस AlCl3 सिन्स ॲल्युमिनियम सेंट्रल ॲटम इन AlCl3 इज इनकम्प्लीट ऑक्टेट, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत तिकडं, याचे 3 लोन पेअर्स, त्यामुळे याचा ऑक्टेट कंप्लीट आहे क्लोरीनचा. इथे दाखवलेलं नाही मी, हे झालेलं आहे पूर्वी. पण ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स म्हणजे इट कॅन अकॉमोडेट 1 मोर इलेक्ट्रॉन पेअर, एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट. त्यामुळे दुसऱ्या कुणाची तरी ज्याची अवेलेबल असते लोन पेअर ती शेड पेअर होऊ शकते विथ ॲनहायड्रस AlCl3. नेमकं तेच इथं होणार. आता तिथं डायग्रॅमॅटिक दाखवलं, इथं फक्त सिम्बॉल लिहिलं. मग 3 लोन पेअर्स ऑन क्लोरीन जे इथं पण आहेत, पण ॲल्युमिनियम इनकम्प्लीट ऑक्टेट. मग 1 लोन पेअर म्हणजे समजा कुठलीही दाखवतो मी, ही लोन पेअर इथं शेड पेअर झाली तर त्या मोमेंटला काय होणार. ओके, त्या मोमेंटला काय होणार मी लिहिण्याच्या सोयीसाठी हे जे या दोघांचं काय इथं जरा वरच्या साईडला लिहितो. काय होणार बघा,
हा क्लोरीन, ओके, आणि ही शेड पेअर ॲरो दाखवतो, ओके. ही लोन पेअर आहे ती ॲल्युमिनियम आणि क्लोरीनमध्ये शेअर झाली. सोयीसाठी कलर काढतो आता. AlCl3 ते रुटीन प्रत्येक क्लोरीनला 3 लोन पेअर्स असतातच, प्रत्येक वेळेला दाखवत नाही. आता जी लोन पेअर नाव इट बिकम्स शेअर्ड बिटवीन क्लोरीन आणि ॲल्युमिनियम. त्यामुळं जसं की एक ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉन एक असं झाल्यासारखं झालं त्या मोमेंटला, त्यामुळं क्लोरीनवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण आणखी कुठं कुठं बघितलेले आहेत, ओके. लोन पेअर बिकम्स अ शेअर्ड पेअर. मग या इलेक्ट्रॉनला रिलेटेड जो प्रोटॉन आहे तो याच्यामध्ये आहे, पण हा इलेक्ट्रॉन आता याच्या एरियामध्ये काम केलं. त्याचे परिणाम काय होतो की पॉझिटिव्ह चार्ज ऑन क्लोरीन, त्याचा परिणाम काय झाला की दिस क्लोरीन बिकम्स मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेच, त्यामुळं हा पण पोलर आहेच, डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह, पण असं झाल्यामुळं मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्यामुळं ही लोन पेअर जशी इथं शेड पेअर होणार त्यावेळेला हा कार्बन क्लोरीन बॉन्ड इट बिकम्स मोर पोलार. त्यामुळे याचं इथं हेटेरोलिसिस होणार, आणि मग हेटेरोलिसिस हा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, त्यामुळे इथं हेटेरोलायटिक ब्रेकिंग. शेड पेअर कम्प्लिटली म्हणजे क्लोरीनचा इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा दोन्ही इलेक्ट्रॉन्स कार्बनकडे जातात. दिस इज हेटेरोलायटिक ब्रेकिंग. UV लाईटच्या प्रेझन्समध्ये क्लोरीनचं आपला इलेक्ट्रॉन आपल्याकडे, दॅट इज होमोलायटिक ब्रेकिंग. प्रिव्हियस लेक्चरमध्ये जाऊन बघा, ओके. आणि त्यावेळेला मग तसं झाल्यामुळं काय होईल बघा. आता हा इलेक्ट्रॉन क्लोरीनचा आणि हा कार्बनचा दोन्ही इकडं गेले, त्यामुळं काय होणार बघा, ओके. आता इथं या मोमेंटला इथं जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला आहे तेव्हा एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा याच्या एरियात आहे, म्हणजे इथं मायनस आहे, म्हणजे सध्या तो न्यूट्रल आहे, मॉलिक्युलर होल न्यूट्रल आहे. पण याची लोन पेअर शेड पेअर झाली, म्हणजे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि एक इलेक्ट्रॉन कमी प्रोटॉनच्या तुलनेमध्ये म्हणून प्लस, आणि याच्या एरिया आउटरमोस्ट शेलमध्ये आता 8 इलेक्ट्रॉन्स आले. ही शेड पेअर आता नाही का, ही शेड पेअर झाली ना, म्हणजे ओव्हरऑल मॅथमॅटिकली एक इलेक्ट्रॉन याच्या एरियामध्ये जास्त आल्यासारखं, पण ओव्हरऑल न्यूट्रल मॉलिक्यूल, दोन्ही मिळून न्यूट्रल आहेत ना, ओव्हरऑल मॉलिक्यूल न्यूट्रल. पण याची इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी, बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी प्रोड्यूस्ड ऑन क्लोरीन, दिस कार्बन क्लोरीन बॉन्ड अंडरगोज हेटेरोलायटिक ब्रेकिंग, हेटेरोलिसिस, ओके. आणि त्यामुळं काय झालं ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेली, तर इलेक्ट्रॉन पेअर तिकडे गेली, म्हणजे कार्बनचा कार्बनकडे आणि क्लोरीनचा क्लोरीनकडे आणि कार्बनचाही क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन पेअर तिकडे गेली, म्हणजे मागं राहणार कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, आणि कार्बन पॉझिटिव्ह चार्ज 3 बॉन्ड पेअर्स, म्हणजे तो sp2 हायब्रिडायझेशन पूर्वी झालं आहे का, ते इलेक्ट्रॉन पेअर गेले. आता कार्बनच्या बाजूला 3च इलेक्ट्रॉन पेअर प्लस पॉझिटिव्ह चार्ज एक, म्हणजे एम्प्टी ऑर्बिटल आणि प्लस चार्ज कार्बनवरती, तर तो प्लस हे काय झालं बरं, क्लोरीनकडे ही इलेक्ट्रॉन पेअर क्लोरीनकडे आली, म्हणजे परत 3 इलेक्ट्रॉन पेअर आल्या, ओके. आणि हा Al आणि हे 3 क्लोरीन आधीचे, म्हणजेच मग एक इलेक्ट्रॉन मायनस चार्ज आहे, तो हा पूर्ण याच्यावर -1 चार्ज, म्हणजे लिहिताना आपण AlCl4 मायनस आणि हा प्लस, हा झाला इलेक्ट्रोफाईल. मग अल्काईल हलाईड फॉर एक्झाम्पल मिथाईल क्लोराईड, त्याच्यामधला मिथाईल ग्रुप हा मिथाईल कार्बोनियम आयन, म्हणजे इलेक्ट्रोफाईल म्हणून डेव्हलप व्हायचं असेल, तयार व्हायचं असेल तर अॅनायड्रस AlCl3ची गरज आहे, फार महत्त्वाचं आहे, हे माहीत पाहिजे. नंतर हे एकदा व्यवस्थित शिकलं की परत प्रत्येक वेळेला असं शिकायचं, लिहायचं, सांगायची गरज नसते, लक्षात घ्या. मग अगदी 12थमधले अनेक टॉपिक्स येणार आहेत, रिॲक्शन्स ऑफ फिनॉल, रिॲक्शन्स ऑफ फ्लोरोबेन्झिन आणि पुढं ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बरेच. त्यावेळेला मग हे एवढं सांगायला लागत नाही, हा पॉईंट तुम्हाला बघायला पण लागणार नाही, सांगायला तर लागतच नाही. सो दिस इज हाव मिथाईल कार्बोनियम आयन इज फॉर्म्ड, इलेक्ट्रोफाईल. आणि म्हणजेच रिॲक्शन ऑफ बेन्झिन विथ क्लोरोमिथेन इन प्रेझन्स ऑफ अॅनायड्रस AlCl3 असलं तरी क्लोरोमिथेन इन प्रेझन्स ऑफ अॅनायड्रस AlCl3 डेव्हलप्स दिस मिथाईल कार्बोनियम आयन, म्हणजे इन जनरल इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रोफाईल इथे अटॅक करतो आणि तो इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये आत, आणि ही इलेक्ट्रॉन पेअर सोडून हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ बाहेर, अशी ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. हे एवढं पहिला कळलं का. त्याच्यामध्ये मग आणखी काही ते जे काही इंटरमिडिएट तयार होतो त्याचे स्टॅबिलायझेशन आणि आणखी काही स्टेप्स आहेत, त्याच्यासाठी हे पुन्हा एकदा पुढचं लिहून दाखवणार आहे मी. पण त्याच्या आधी बेसिकली रिॲक्शन लिहिताना आपण अशी लिहितो सबस्टिट्यूशन. अरे पण अॅनहायड्रस AlCl3चा रोल काय आहे, तर
अल्काईल क्लोराईड, फॉर एक्झाम्पल मिथाईल क्लोराईड, म्हणजे इथाईल क्लोराईड वगैरे पण असू शकतो. मग इथं अल्काईल ब्रोमाइड असेल तर अॅनहायड्रस LbR3 ते रिॲक्शनला सुटेबल पडतं म्हणून. तेव्हा पण अल्काईल कार्बोनियम आयन जसं की मिथाईल कार्बोनियम आयन म्हणजेच इलेक्ट्रोफाईल इन जनरल, इलेक्ट्रॉन डेफिशियंट, पॉझिटिव्ह चार्ज, हॅव्हिंग अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स, फिलिक हॅव्हिंग अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रोफाईल. म्हणजे ॲक्च्युअली रिॲक्शन या दोघांच्यामध्ये इन प्रेझन्स ऑफ दिस असा आपण विचार करतो. म्हणजे बघा आता मेकॅनिझम, ॲक्च्युली या दोघांच्यात रिॲक्शन होऊन इलेक्ट्रोफाईल तयार झाला, म्हणजे या स्पेसिफिक केसमध्ये मिथाईल कार्बोनियम आयन तयार. अँड दॅट कार्बोनियम आयन इलेक्ट्रोफाईल त्याच्यात आणि बेन्झिनमध्ये इंट्रॅक्शन आहे, रिॲक्शन आहे, आणि त्यातून मग सबस्टिट्यूशन झालं मिथाईल ह्या CH3+ फॉर्ममध्ये आत, हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर. स्टेप्स कळल्या का? ते होत असताना मध्ये परत काही इंटरमिजिएट स्टेप्स आहेत, त्या बघण्यासाठी पहिलं हे एवढं कळणं गरजेचं आहे. एकदा हे कळलं की मग पुढच्या ज्या अनेक रिॲक्शन्स आहेत, क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ ज्या काय असतील त्या सांगितलं, त्याचा अंदाज येतो. त्या शिकताना कळतं की अरे त्याच्यासारखंच आहे नवीन. मग असं असेल तर मग 5-5, 6-6 वेगळ्या रिॲक्शन्स वेगळ्या नवीन वाटत नाहीत, अरे त्यातला बेसिक पार्ट सेम आहे. आणि असं ज्यांनी असं लक्षात घेतलेलं नसतं त्यांना प्रत्येक रिॲक्शन वेगळी, आणि मग त्यांना वाटतं किती रिॲक्शन्स कशा लक्षात ठेवायच्या, असं नसतं. समजलं का? येस. तर ठीक आहे. तर दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. लिहिताना आपण असं लिहितो, मेकॅनिझम अशी असते. आणि मग इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये मिथाईल ग्रुप CH3+ फॉर्ममध्ये अटॅक करतो. मग त्या दोघांच्यात इंटरॅक्शन कसं होतं ते पण स्टेप्स सुरुवातीला एकदा दोनदा समजून घेणं गरजेचं आहे. नंतर त्याचा डोक्यामध्ये अंदाज असला की कुठेतरी त्याचा उपयोग होतो. त्याच्यासाठी हे लेट मी रिमूव्ह दिस फ्रॉम बोर्ड. आणि मग आता मिथाईल क्लोराईड प्लस अॅनहायड्रस AlCl3, तर मिथाईल कार्बोनियम आयन म्हणजे इन जनरल इलेक्ट्रोफाईल इज प्रोड्यूस्ड. नाव दॅट इलेक्ट्रोफाईल विल अटॅक बेन्झिन. ओके. आणि मग त्यांच्यामध्ये इंट्रॅक्शन कसं होतं तो एक पार्ट सेपरेट सांगतो. फॉर दॅट लेट मी रिमूव्ह दिस फ्रॉम द बोर्ड. येस. तर हे रब केलं त्याच्या आधी हाऊ मिथाईल कार्बोनियम आयन इज फॉर्म्ड दॅट वी हॅव कन्सिडर्ड. म्हणजे त्याच्यावरून हा अल्काईल कार्बोनियम आयन इलेक्ट्रोफाईल इन जनरल, नाही का, इलेक्ट्रोफाईल म्हणजे मिथाईल ग्रुप अटॅक करतो, तो इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतो. हे पहिली गोष्ट. हे कळलं की मग अनेक वेगवेगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अरोमॅटिक रिंग, 11वीचे बेन्झिनच असं नाही तर 12वीचे पण, त्याचा बेस तयार करतो आहे आपण. तर ब्रॉडली इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये तो आत आणि हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये असं नेट रिॲक्शनमध्ये दिसत असलं, म्हणजे नेट रिॲक्शनमध्ये तसंच होतं ओव्हरऑल, तरी स्टेप्स तशा नाही आहेत. म्हणजे हाऊ दिस इज फॉर्म्ड ते बघितलं. आता ते परत सगळं लिहित नाही. तर इनिशियली आता हे सगळे आयडेंटिकल आहेत, त्यामुळं कुठेही सुरुवात करू शकतो. म्हणून इथं मगाशी दाखवताना हा हायड्रोजन दाखवला होता, ठीक आहे. त्या ॲक्च्युली कार्बोनियम आयन इट अटॅक्स दी पाय इलेक्ट्रॉन. आता बघा नाही ते डबल सिंगल अरोमॅटिक रिंगमधले पाय म्हणजे डबल बॉन्ड हा इट इज मोर स्ट्रॉंगर ॲलिफॅटिकपेक्षा. तरी पण आता हा कार्बोनियम आयन आहे, याचा अर्थ की हे 3 कोव्हॅलेंट बॉन्ड्स sp2 हायब्रिडाइज कार्बन असतो तो. अँड एम्प्टी ऑर्बिटल परपेंडिक्युलर हा जर प्लेन ऑफ द बोर्डमध्ये असेल कार्बन आणि 3 हायड्रोजन 120 तर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड एम्प्टी ऑर्बिटल p ऑर्बिटल पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे व्हेरी हाय अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स. मग यातला पायवाले इलेक्ट्रॉन्स त्यातल्या त्यात इझिली अट्रॅक्ट होणार. बाकी सगळे या डबल बॉन्डमधला एक सिग्मा असतो, हा सिग्मा बॉन्ड आहे. हा CH बॉन्ड पण सिग्मा बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर. त्या तुलनेमध्ये PP पॅरलल ओव्हरलॅपिंग पाय बॉन्ड वीक, हे आम्ही आधी शिकलेलं असतो. नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड आणि मग हायब्रिडायझेशन sp3 sp2 sp ते सगळं बघा. आणि त्यामुळं या तिन्हीपैकी कुठला तरी एक म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट इट बी दिस, हा पायवाला इलेक्ट्रॉन, या डबलमधला हा पायवाला इलेक्ट्रॉन पेअर या एम्प्टी ऑर्बिटलकडे मध्ये शेअर होणार, कारण हा पॉझिटिव्ह चार्ज युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. व्हेरी हाय अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स. मग हाय अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स आहे, तर त्यातले त्यात यातले इझिली अवेलेबल होणारे इलेक्ट्रॉन्स कोण असतील तर सिग्मापेक्षा पायवाले इलेक्ट्रॉन, म्हणजे ही या तिन्हीपैकी कुठली तरी एका वेळेला एक, म्हणजे ही लेट इट बी दिस, तर ही इलेक्ट्रॉन पेअर आणि हा एम्प्टी ऑर्बिटल असं बॉन्ड होणार. तेवढंच डोक्यात ठेवून बाकी सगळं आहे तसं लिहून काढायचं. मग हे इलेक्ट्रॉन पेअर, दिस इलेक्ट्रॉन पेअर पायवाली आणि हा एम्प्टी ऑर्बिटल यांच्यामध्ये शेअरिंग झालं, तर ते झाल्यानंतर काय होईल ते डोक्यात ठेवून सगळं बाकीचं लिहायचं. बघा
पहिल्यांदा ती ओके ओके बघा इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन चोहीप्रमाणे काढतो. आणि दिस पाय बॉन्ड विकली शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर ओके ती इट इज शेअर्ड म्हणून मग इथली पूर्ण इलेक्ट्रॉन पेअर शेअर होते म्हणून सोयीसाठी ॲरो दाखवायचा. आणि याचा एम्प्टी ऑर्बिटल, याचा एम्प्टी ऑर्बिटल 3 हायड्रोजन ऑलरेडी आहेतच, एक एम्प्टी ऑर्बिटल होता. असं झालं ते. असं झालं म्हटल्यानंतर इथली पूर्वीची इलेक्ट्रॉन पेअर इकडे शेअर झाले म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज. कळलं का? हे असं झालं. आता त्याचं ॲरोमॅटिक, हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, ॲरोमॅटिक स्टॅबिलिटी असते रिंगला, ती डिस्टर्ब झाली. ती डिस्टर्ब झाली ते ठीक आहे, बट दिस इंटरमिजिएट, हा इंटरमिजिएट तयार झाला. दिस इंटरमिजिएट इज स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स. म्हणून म्हणजे हा रेझोनन्स, हा इंटरमिजिएट या रिॲक्शनच्या जो दाखवला आहे तो येऊ शकतो. तो कसा काय येऊ शकतो? त्याला कुठल्या तरी कारणामुळे फायनल प्रोडक्ट आणि इनिशियल रिॲक्शनच्या तुलनेमध्ये काहीतरी कमी असेल, पण काहीतरी स्टॅबिलिटी पाहिजे. तर आता याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन आहे. आता हा पी पी पॅरल ओव्हरलॅपिंग इथं होऊ शकते. तर इथे एम्प्टी ऑर्बिटल आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर दिस इलेक्ट्रॉन पेअर गेट शेअर्ड हिअर. ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शेअर झाली तर इथं पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय बघा, ते रेझोनन्स. मग दिस इलेक्ट्रॉन पेअर युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. पुन्हा हा sp2 आहेच ऑलरेडी आणि परपेंडिक्युलर पी ऑर्बिटल युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्ससाठी अट्रॅक्शन. आणि मग विकली शेअर्ड पायवाली इलेक्ट्रॉन पेअर इथं असेल तर ती अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी या कार्बनची आहे. म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शेअर होईल, त्यावेळेला काय होईल ते सगळं बाकीचं तसंच लिहून बघा. हे रिपीट करतो. हा हायड्रोजन आहेच, कार्बन पहिल्यांदा स्केलेटन काढून घेतो. समजून घ्या, हे आपण इंटरेस्टिंग आहे, सोपं आहे, पण फर्स्ट टाईम बघत असतो त्यामुळं हा मिथाईल ग्रुप ओके. मग नंतर CH3 वगैरे असे शॉर्ट फॉर्म काढायचे ओके. हे हायड्रोजन प्रत्येक कार्बनवरती आहेतच. इथला पाय बॉन्ड आहेच. आता जो इथला पाय बॉन्ड होता तो इथं शेअर झाला ठीक आहे. त्या मोमेंटला इकडून आला म्हणून ॲरो दाखवतो सोयीसाठी. आणि त्यामुळं काय होईल की इथला पॉझिटिव्ह चार्ज गेला पण इथे डेव्हलप झाला. इथं आता 3च बॉन्ड इथे डेव्हलप झाला. आता पॉझिटिव्ह चार्ज आणि या ॲडजस्टंट कार्बनने आणि इथं पी पी ओव्हरलॅपिंग ॲडजस्टंट आहे. तर यातली जी पायवाली आहे ती इथं शेअर होऊ शकते. ती इथं शेअर झाली तर काय होणार ओके. ती इकडं लिहितो बघा. इथं जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला आहे आणि इथं जर कार्बन पी पी पॅरल ओव्हरलॅपिंग आहे तर विकली शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर हॅज इक्वल टेंडन्सी टू गेट शेअर्ड बिटवीन दिस 2 कार्बन ॲटम्स. मग ही इलेक्ट्रॉन पेअर जर या 2 कार्बनमध्ये शेअर झाली तर इकडे पॉझिटिव्ह चार्ज येणार, ते लिहितो. आता थोडं पटपट काढतो. हायड्रोजन ॲटम्स आहेतच. इथं मग अशी मिथाईल आला होता, आता तो मिथाईल मी CH3 असा पटकन शॉर्ट फॉर्म, अलाउड शॉर्ट फॉर्म आहे तो, त्या फॉर्ममध्ये लिहितो. इथं हायड्रोजन आणि मग बघा इथं मग अशी शेअर झाली होती आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला होता हायड्रोजन ॲटम्स. आता काय होईल बरं, दिस इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड बिटवीन दिस 2 म्हणजे इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. अलग लक्षात. म्हणजे बेसिकली ॲरोमॅटिक स्ट्रक्चर विच इज मोर स्टेबल, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. त्याच्यामुळं टेम्पररी जो इंटरमिजिएट तयार झाला की त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक स्ट्रक्चर डिस्टर्ब झालेलं आहे आणि तरीसुद्धा त्याला स्टॅबिलिटी आहे. ॲरोमॅटिक इज मोर स्टेबल, पण हा इंटरमिजिएट इट इज नॉन ॲरोमॅटिक. म्हणजे इट इज नॉट ॲरोमॅटिक म्हणूया, इट इज नॉट ॲरोमॅटिक. कारण नॉन आणि अँटी असं ते परत मुद्दे आहेत वेगळे, ते आता इथं मिक्स करायला नको. पण त्याला पण स्टॅबिलिटी आहे बिकॉज ऑफ रेझोनन्स नाही का. हे सगळे जे रेझोनेटिंग फॉर्म्स आहेत ते ॲरोमॅटिक मोर स्टेबल आहे, पण हा तयार झाला आणि तो रेझोनन्समुळे स्टेबल आहे. आणि मग त्याचे व्हेरियस रेझोनेटिंग फॉर्म्स आहेत. म्हणजे याचा अर्थ स्टॅबिलिटी आहे म्हणजे काय की इथं जो पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला तो पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवरती आहे, या कार्बनवरती आहे आणि या कार्बनवरती, असं 3 कार्बनवरती दाखवता येतो. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इज नॉट सेंट्रलाइज्ड ऑन 1 कार्बन बट इट इज डिसेंट्रलाइज्ड ओवर 3 कार्बन. म्हणजे तो काय
डायरेक्ट उडी मारून जात नाही, नाही का. जर रेझोनन्समुळं इथला पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवर दाखवता येतो, रेझोनन्समुळं इथला पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवरती दाखवता येतो. याचा अर्थ द पॉझिटिव्ह चार्ज इज डिसेंट्रलाइज्ड ओव्हर मेनी न्यूक्लिया, मेनी कार्बन ॲटम्स. म्हणजे त्याला अनस्टॅबिलिटी असली तरी तेवढी नाही आहे. या फॉर्ममध्ये येण्याची शक्यता आहे. हे रेझोनन्स, मोर द रेझोनेटिंग फॉर्म्स मोर इज द स्टॅबिलिटी, असं सहज म्हणायची पद्धत आहे. म्हणजे साधं उत्तर आहे की मोर रेझोनेटिंग फॉर्म्स. याचा अर्थ या स्पेसिफिक केसमध्ये बघूया की हा पॉझिटिव्ह चार्ज एका रेझोनेटिंग फॉर्ममध्ये इथं आलेला आहे, दुसऱ्या रेझोनेटिंग फॉर्ममध्ये इथं आलेला आहे. याचा अर्थ तो पॉझिटिव्ह चार्ज एका कुठल्या तरी कार्बनवरती सेंट्रलाइज झालेला नाही आहे, तर तो डिसेंट्रलाइज झालेला आहे. डिसेंट्रलाइज्ड चार्ज असेल डिस्ट्रीब्युटेड तर मोर स्टेबल, आणि त्यामुळं हा इंटरमिजिएटसुद्धा स्टेबल आहे. त्यामुळं ॲरोमॅटिक रिंग मोर स्टेबल असला तरी बिकॉज ऑफ अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल हा इंटरमिजिएट तयार होऊ शकतो. आणि मग आता हा इंटरमिजिएट तयार झाला, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता मग त्यातला पुढची स्टेप काय आहे, आणि मग ॲरोमॅटिक स्टॅबिलिटी कधी पण जास्त, ओके. पण हा इंटरमिजिएटसुद्धा बिकॉज ऑफ रेझोनन्स स्टेबल आहे. इंटरॅक्शन्स होऊन मधली स्टेज, इंटरमिजिएट स्टेज स्टेबल आहे असं सांगायचं आहे. आता काय होईल, हायड्रोजन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. हायड्रोजन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि ही शेअर्ड पेअर आहे, ही शेअर्ड पेअर आणि पॉझिटिव्ह चार्ज, युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हटल्यानंतर आता वेगवेगळे रेझोनन्स फॉर्म्स आहेत. तर दिस सिग्मा बॉन्ड इफ इट गेट शेअर्ड हिअर, हायड्रोजन इफ इट गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, तर काय तयार होईल ते लिहितो बघा पटकन, काढतो इथून, ओके. येस, बघा इथं आता काय होईल, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, ओके. जसं रेझोनेटिंग फॉर्म्समध्ये याच्यासाठी पण अट्रॅक्शन असतं तसं पण आता इकडे पण CH बॉन्ड अँड दिस इलेक्ट्रॉन पेअर कॅन गेट शेअर्ड बिटवीन दिस एम्प्टी ऑर्बिटल अँड कार्बन. तसं का होईल बरं, तर तसं यासाठी होईल की तसं झाल्यामुळं ॲरोमॅटिक नेचर विल बी ऑब्टेन बॅक विच इज मोर स्टेबल. बघा ना, मग हा हायड्रोजन ॲटम इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर जाईल, त्यावेळेला काय होणार, हा हायड्रोजन ॲटम H+ फॉर्ममध्ये बाहेर गेला तर ही इलेक्ट्रॉन पेअर आणि हा एम्प्टी ऑर्बिटल पॉझिटिव्ह यांच्यामध्ये शेअरिंग झालं की परत ॲरोमॅटिक नेचर मिळणार. बघा मी लिहून दाखवतो. बघा हे ऐकायचं, विचार करायचा, पुन्हा बघायचं. हे आधीचे बॉन्ड होतेच, हा हायड्रोजन होताच, ओके. हा हायड्रोजन ॲटम होताच, हा हायड्रोजन ॲटम होताच. बघा व्यवस्थित काढायचं असतं, एक्सप्लेन करताना मी जरा गडबडीत काढतो आहे. हा मिथाईल ग्रुप, तो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर पडला, हा, आणि ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शेअर्ड पेअर झाली. सोयीसाठी कलर दाखवतो. आता डबल सिंगल डबल सिंगल डबल म्हणजे परत ती बेन्झिनसारखं ॲरोमॅटिक नेचर आलं ना, मोर स्टेबल. सो वी गेट दिस. मग हा इथं दाखवला काय, इथं दाखवला काय, मग इथं हायड्रोजन असतं तर बेन्झिन म्हटलं असतं, मिथाईल बेन्झिन, टोलिन, ओके, मिथाईल बेन्झिन. इथं हायड्रोजन असतं तर बेन्झिन, मिथाईल बेन्झिन. याचा अर्थ काय झाला, हायड्रोजन ॲटम हा काय मेकॅनिझममध्ये दाखवताना कुठून सुरुवात केली त्याप्रमाणे, कारण हे ऑल 6 कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल, त्यामुळं हायड्रोजन ऑल 6 बेन्झिनमधले आर आयडेंटिकल. तर अल्टिमेटली मिथाईल बेन्झिन मिळाला, बेन्झिन विथ मिथाईल कार्बोनियम आयन. तो कसा मिळाला तो याच्या आधी बघितलं होतं, हे पुसायच्या आधी या बोर्डवरतीच झालं तयार. सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली, म्हणजे अल्टिमेटली काय झालं, बेन्झिन प्लस मिथाईल क्लोराईड, मिथाईल ग्रुप आत हायड्रोजन बाहेर. असं जरी असलं तरी मिथाईल ग्रुप अटॅक्स इन द फॉर्म ऑफ मिथाईल कार्बोनियम आयन, इलेक्ट्रोफाईल. आणि इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक केल्यानंतर त्या मोमेंटला काय झालं तर हा इंटरमिजिएट, दॅट इंटरमिजिएट इज ऑल्सो स्टॅबिलाइज्ड, दॅट कॅन बी शोन बाय रेझोनन्स. म्हणजे तो इंटरमिजिएट असेल तर तो असणं शक्य आहे का, तर त्यात रेझोनन्स दाखवता येतो म्हणजे शक्य आहे. कारण रेझोनन्स म्हणजे एकच स्ट्रक्चर वी कॅन शो इन व्हेरियस डिफरंट रेझोनेटिंग फॉर्म्स. त्याचा अर्थ काय, इथं जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर बघा पॉझिटिव्ह चार्ज इन डिफरंट रेझोनेटिंग फॉर्म्स, द पॉझिटिव्ह चार्ज इज ऑन डिफरंट कार्बन ॲटम्स, म्हणजे डिसेंट्रलाइज्ड, मोर द डिसेंट्रलाइज्ड चार्ज मोर स्टॅबिलिटी. तर ते झालं. आणि अल्टिमेटली मग दिस CH बॉन्ड, हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, आणि त्यामुळे इथं जर शेअर झालं तर असं होईल. आणि असं का नाही होणार, कारण असं झाल्यामुळं वी गेट ॲरोमॅटिक नेचर बॅक, रिंगमध्ये ॲरोमॅटिक नेचर आला, मिथाईल बेन्झिन तयार झाला. आणि जी आपण बेसिकली रिॲक्शन बघितली होती सुरुवात, परत मागे जाऊन बघा, परत पुढे या. तर त्याच्यामध्ये हाऊ इलेक्ट्रोफाईल अल्काईल
इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोफाईल, म्हणजे स्पेसिफिक मिथाईल कार्बोनियम आयन इलेक्ट्रोफाईल इज फॉर्म्ड, ते सेपरेट बघितलं. हाऊ मिथाईल कार्बोनियम आयन अटॅक्स आणि त्याचे इंटरमिजिएट स्टेप्स ते बघितलं. आणि परत ॲरोमॅटिक नेचर आला आणि अल्टिमेटली सबस्टिट्यूशन रिॲक्शन झालं. बेन्झिनमध्ये हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय मिथाईल ग्रुप, एक्झाम्पल मिथाईल घेतल्यावर मिथाईल, अल्काईल ग्रुप म्हणजेच अल्कायलेशन, किंवा या स्पेसिफिक केसमध्ये मिथायलेशन म्हणतात त्याला, मिथायलेशन या स्पेसिफिक केसमध्ये. जनरल कुठलाही अल्काईल ग्रुप मिथाईल इथाईल असू शकतो, म्हणून अल्कायलेशन म्हणजे हायड्रोजन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग, इथे हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय अल्काईल ग्रुप, मिथाईल ग्रुप. तर अशा पद्धतीनं ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, एक्झाम्पल मिथायलेशन बघितलं. एकदा हे कळालं की पुढं आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनवालं क्लोरिनेशन किंवा दुसरा कुठला अल्काईल ग्रुप घेतला किंवा नायट्रेशन, असायलेशन ते बघणारच आहे आपण. ओके, सल्फोनेशन, नायट्रेशन ते सगळं बघितलं की त्यावेळेला मग हे मधल्या इंटरमिजिएट स्टेप्स म्हणजे दाखवणार आपण, पण काही नवीन वेगळं शिकतो आहे आपण असं काही वाटणार नाही. ओके, येस. तर हे बघा फार महत्त्वाची गोष्ट आहे, सोपी आहे पण महत्त्वाची आहे. पहिल्यांदाच तुम्ही बघता त्यामुळे थोडंसं रिपीट करायला लागेल. पुढचे सबस्टिट्यूशन रिॲक्शन्समध्ये हे रिपीट माझ्याकडून पण होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.